नमस्कार मित्रांनो, मी अक्षय विलास भुजबळ आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपला चॅनल मायबाप सह्याद्री। तर आज आपण इतिहासातील मानाचे पान असणाऱ्या किल्ले रायरेश्वराची भ्रमंती करणार आहोत। युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्यावर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तो हा ऐतिहासिक महत्त्व लाभलेला रायरेश्वर किल्ला पुण्यातील भोर तालुक्यात वसलेला आहे। पुण्याहून साधारण 65 ते 70 किलोमीटर अंतर असणाऱ्या या किल्ल्यास भेट द्यायला आपल्याला पुणे त्याच्यानंतर भोर हे तालुक्याचे गाव गाठावे लागते आणि तेथून कोर्ले या गावाकडे जावे लागते। अवघड रस्ता पार करून आपण गडाच्या पायथ्याला पोहोचतो। डाव्या बाजूला केंजळगड आणि उजव्या बाजूला रायरेश्वर असं खूप विलोभनीय दृश्य आपल्या नजरेला येथे पडते। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय। समुद्र सपाटीपासून 4590 फुटावर असणाऱ्या रायरेश्वर या किल्ल्याच्या पायथ्यापासून आपल्याला लोखंडी शिडीच्या मार्गाने वरती पोहोचायला 15 ते 20 मिनिटं पुरेसे होतात। वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्यावर शपथ घेतली आपले सगळे बालसवंगडी यांना घेऊन राज्याची मिळवायचे एक स्वप्न आपल्या सगळ्यांना दाखवलं तो म्हणजे हा किल्ला। तर आपल्याला साधारण पायथ्यापासून फिरायला 10 ते 15 मिनिटं पुरेसे आहेत। खूप छान अशी चढण, थोडंसं आजकालच्या काळात बांधलेल्या पायऱ्या देखील आहेत। रायरेश्वर किल्ल्याला 15 ते 18 किलोमीटर व्याप्तीचे असे विस्तृत पठार लाभलेले आहे। गडावर जवळपास 501 लोकांची वस्ती असल्याची नोंद आहे। शिवकालीन पाण्याची टाकी, छत्रपती शिवरायांनी शपथ घेतलेले रायरेश्वराचे मंदिर आणि बाजूला असणारे जननी देवीचे मंदिर, तसेच विविध 7 वेगवेगळ्या रंगाची असणारी माती हे या रायरेश्वर किल्ल्याचे विशेष असून हजारोंच्या संख्येने पर्यटक येथे नेहमी भेट देतात। आता आपण आलेलो आहोत रायरेश्वरावरील आपल्या रायरेश्वराच्या मंदिराजवळ। इथेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यांसह स्वराज्याची शपथ घेतली। आपण इथली सगळी माहिती घेऊया।
कान्होजी जेदे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, सोनोपंत डबीर, बाजीकाका पासलकर, तान्हाजी मालुसरे आणि आपल्या इतर सवंगड्यांच्या सोबतीने शिवरायांनी 27 एप्रिल 1645 रोजी स्वराज्याची शपथ रायरेश्वर किल्ल्यावर घेतली. गडावर लोकवस्ती असल्याने येथे आपल्याला कायमच लोकांचा राबता दिसतो. जुन्या काळातील घरे आणि तसेच येथील मनमोहक झाडी तसेच निसर्गरम्य असे असणारी येथील वास्तू आपल्याला कायमच येथे येण्याची साथ देत असतात. आपण गडाच्या महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजे जिथे वेगळ्या पद्धतीचे 7 वेगवेगळ्या रंगाची माती आहे अशा परिसरात आपण चाललेलो आहोत. नक्कीच पाहूयात, मलाही कुतूहल आहे ते कसं असेल. जाऊयात. विविध रंगाची माती असणारं हे ठिकाण पाहिल्यावर आपल्याला खूप वेगळेपणा येथे जाणवतो आणि आपण बराच वेळ येथे बसून राहतो. तर मित्रांनो, आपल्याला आमचा हा चॅनल आवडला असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.